हा झालं. आता लक्ष द्या काय दिलंय. हे चार्ज आता हे आपण बोर्ड फॅशन सॉल्व्ह करालोय. चार्ज किती दिलाय. क्यू किती आहे. 12.7 इंटू 10⁻⁻⁴ कुलम एवढा चार्ज दिलाय. इज इट राईट. डिस्ट्रीब्युटेड युनिफॉर्मली ओव्हर एरिया 200 मीटर स्क्वेअर. बरोबर. इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ऍट डिस्टन्स. डिस्टन्स दिले किती 20 सेंटीमीटर. आपली बॉडी कुठली दिले लार्ज सीट, त्याला डिस्टन्स यूज नसतेच. बरोबर आहे ना. फॉर्म्युला इज नॉट इन टर्म ऑफ डिस्टन्स, त्यामुळे डिस्टन्स कन्वर्टच करू नका. गॉट इट. ओके. इन एअर विल बी म्हणजे ई फाइंड करायचं आहे, ज्याचा फॉर्म्युला काय सिग्मा अपॉन 2 एप्सिलॉन नॉट. एप्सिलॉन नॉट ची व्हॅल्यू दिले ना. हा म्हणजे काय फाइंड करायचं पहिल्यांदा. वी हॅव टू फाइंड आउट सिग्मा म्हणजे सरफेस चार्ज डेन्सिटी. सिग्मा काय फॉर्म्युला असतोय क्यू अपॉन एरिया. क्यू दिले यामध्ये 17.7 इंटू 10⁻⁴. एरिया 2 इंटू 10⁻⁴ असं म्हणतो 10 स्क्वेअर. इज इट राईट. 200 च्या असेल चालतंय काय. ओके. सो इट इज 17.7 डिवाइड बाय 2 किती येणार 8.85. बरोबर आहे काय. 8.85 बरोबर आहे. इंटू 10⁻⁻⁴. आन्सर काय येणार मला सांगा. -6 झालं ना कुलम पर मीटर स्क्वेअर. आन्सर ह्यावरून कळतंय किती. हा 8.85 आहे डिवाइड बाय एप्सिलॉन नॉट 8.85 -12 झालं अर्धी काय प्लस झालं 10⁻⁶ झालं. ओके. 1 ला डिवाइड बाय 2 म्हणजे 5 मग 10 घेतलं तर आन्सर इज. याच्यावरच का आलं. फुल सॉल्व करायची गरज नाही. गॉट इट. ओके. बोर्ड भाषेने सॉल्व करूया. इट इज ई. हा हे तुम्हाला मी वर्गातलं एक्सप्लेनेशन आहे, तुम्ही फास्ट सॉल्विंग करायला पाहिजे. बघा सिग्मा किती आहे 8.85 इंटू 10⁻⁻⁶ डिवाइड बाय 2 इंटू एप्सिलॉन ऑल्सो 8.85 इंटू 10 बोलू नका -12. हे -12 न्यूमरेटर मध्ये काय आलं प्लस आलं, त्यामुळे आन्सर आलं 1 इंटू 1/2 इंटू 10⁻⁻ किती आलं +6. आता 1/2 म्हणजे याला 10 केलं तर 10/2 म्हटलं तर यातलं एक 10⁻⁴ कमी व्हायला पाहिजे. 10⁻⁵ 6 5 झालं आणि 10/2 म्हणजे किती 5 इंटू 10⁻⁵. आन्सर इट इज न्यूटन पर कुलम. इज इट क्लिअर. कसा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला का आला नंबर 10. ठीक आहे. सो ऑप्शन इज ए.